नमस्कार मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतामधला आज आम्ही वाचणार आहोत अध्याय 9. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो आणि जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय ज्ञान असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे परिपूर्णत्वही आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हे परंतप अर्जुना, ज्याची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूचा मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. तर हे सर्व सृष्टी पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी आहे, तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्टी प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. हे कौंतेय, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच मी पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजय, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप जे जाणत नाहीत. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा
ज्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे देवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. या पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारक आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. ज्ञानरूपी ज्ञान करणारे इतर लोक भगवंताचे एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपामध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, मीच पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, मीच वनौषधी आणि मीच दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे मी. ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. मी ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी वीजही मीच आहे. हे अर्जुन, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो तथा पाडवितोही मी. अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सतत चेतना आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत. वेदामय करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकांची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पाप कर्मापासून शुद्ध झालेल्या लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयक सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकी परत येतात. अशा रीतीने जे लोक वेदोक्त धर्माचे सिद्धांताचे पालन करून इंद्रियोपभोग प्राप्त करतात, त्यांना पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रातच पडावे लागते. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. हे कौंतेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत माझेच पूजन करतात. परंतु ज्यांची मी आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते, सर्व यज्ञांचा एकमेव मीच भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे लोक माझे दिव्य स्वरूप तत्वात जाणत नाही, त्यांचे पतन होते. जे लोक देवतांची पूजा करतात, त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात, ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात, त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी पूजा करतात, ते माझी प्राप्ती करतात. जर एखाद्याने प्रेमाने आणि
भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हे कौंतेय, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फळापासून तुझी मुक्तता होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. मी कुणाचा द्वेष करीत नाही, तसेच कुणाशी पक्षपातही करीत नाही. मला सर्वविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. अत्यंत दुराचारी मनुष्य भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्म्य सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षीविषयी काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. धन्यवाद मित्रांनो. आपला हा 9वा अध्याय संपलेला आहे. धन्यवाद. का चुकला असेल तर माफ करा. धन्यवाद.